गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मागचा वेळेस आपण बजेट म्हणजे काय ते बघितलं, तर मला वाटतं आता सगळे एक्सपर्ट झाले असतील बजेटमध्ये. मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे आता आपण पुढची पायरी गाठूया. फायनान्स बिल म्हणजे वित्त बिल. वित्त म्हटलं की थोडं पित्त खवळतं लोकांचं, कारण वित्त बिल, फायनान्स बिल, बजेट हे काय माहीत नाही आहे. पण खूप सोपी गोष्ट आहे. आपण बऱ्यापैकी बजेटबद्दल बोललेलोच आहोत. पण त्याचा जो गाभा आहे की ज्याच्यावरनं ते बजेट प्रेझेंट होतं किंवा सँक्शन होतं, ते म्हणजे फायनान्स बिल, वित्त बिल. ते काय आहे त्या संदर्भात जाणून घेऊया. कोणाला कल्पना आहे काही? नाही, मी अपेक्षा पण करू शकत नाही, पण त्या संदर्भात सांगतो. आता एखादं प्रपोजल द्यायचं असेल किंवा एखादं काही सुचवायचं असेल, आपण बजेटच्या संदर्भातच बोलतोय, म्हणजे काही खर्च आहेत, खूप मोठे खर्च आहेत, त्यासाठी लागणारा जो पैसा येणार आहे तो कुठने येणार, हे सगळं आपण बघितलंच. हे बजेट ठरवतं. तर त्या संदर्भात म्हणजे आता जे आवक आहे, म्हणजे जे सरकारला पैसा यायचा आहे, ज्याच्यातनं पैसा खर्च केला जाईल, तर समजा आता इन्कम टॅक्स आहे किंवा अप्रत्यक्ष कर GST वगैरे आहे. हे समजा काही प्रोव्हिजन करायचे असतील, समजा इन्कम टॅक्स वाढवायचा असेल, कमी करायचा असेल, काहीही करायचं असेल, तर ते कुठेतरी सादर करायला पाहिजे, कुठेतरी लिहून सादर करायला पाहिजे. आणि समजा ते पास झालं, म्हणजे आपल्याला माहिती आहे पार्लमेंट आहे, बजेट नेहमी पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रेझेंट केलं जातं. मग पार्लमेंट ठरवतं ते आपण सगळं. हे हे जे प्रपोजल दिलं जातं, त्या प्रपोजलचं नाव ढोबळमानाने फायनान्स बिल किंवा वित्त बिल. जे काय प्रपोज, आता म्हटल्याप्रमाणे जे काय प्रपोजल्स आहेत, म्हणजे समजा आता वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला पैसा येतो. एक तर प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स, अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, GST सगळ्यात मोठा आहे, कस्टम्स आहेत, बरेच नंतर काही कॅपिटल रिसिट्स म्हणतो आपण, रेव्हेन्यू रिसिट्स, त्याबद्दल आपण नंतर बोलू. डिसइन्व्हेस्टमेंट्स म्हणजे जिथे जिथे सरकारने गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक कमी करून किंवा ती विकून पैसा सरकारला येतो. तर आपले जे एक्सपेन्स आहेत, म्हणजे मेजर जे खर्च आहेत, आपल्याला जसं म्हटल्याप्रमाणे आपण आता डेव्हलपिंग कंट्री आहोत, आपण आता डेव्हलप कंट्रीच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यासाठी जे काय खर्च लागत आहेत किंवा त्या पायाभूत सुविधा आहेत त्या वाढवण्यासाठी जे काय खर्च लागत आहेत, किंवा आपलं संरक्षण खर्च, तुम्हाला माहिती आहे आपल्या बाजूचे आपले किती चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आपल्या बाजूच्या देशाशी, तर त्यांच्यासाठी जे काय आपल्याला करायला लागतं संरक्षणासाठी, तो मागच्या वर्षी बघायचं झालं तर 20% आपण तरतूद. तर हे महत्त्वाचे खर्च आहेत जे आपल्याला करायलाच लागणार आहेत. तर ते खर्च आपल्याला माहिती आहेत. आता ते खर्च त्यासाठी जो आपल्याला आवक आहे, म्हणजे जे काही इन्कम आहे, ते इन्कम कसं येणार, कुठे येणार, हे सगळं आपल्याला ठरवायचं असतं, की सरकार ठरवतं किंवा बघतं, साधारण प्रोजेक्शन्स म्हणतात त्याला. आणि त्याप्रमाणे त्याची कुठे खर्च करायचा आहे, कसं खर्च करायचा आहे ते ठरलं जातं. तर हे जे आहे हे सगळं कुठे नमूद होतं किंवा कुठे लिहिलं जातं, तर फायनान्स बिलमध्ये. आणि त्या फायनान्स बिलमध्ये काही प्रकार आहेत, पण एक आपण जनरल बघितलं तर समजा जर इन्कम टॅक्स कर वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, GST वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, त्याची तरतूद किंवा ते प्रपोजल त्या ह्याच्यात दिलं जातं. इथे आता फायनान्स बिल 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक फायनान्स बिल 1, फायनान्स बिल 2 आणि मग मनी बिल ज्याला म्हणतात. तर पहिलं जे बिल आहे, पहिलं बिल म्हणजे फायनान्स बिल 1 आणि मनी बिल, ह्याच्यामध्ये एवढासा मोठा फरक नसतो. जे काय एक्सपेंडिचर कन्सिडर केलेले आहेत, म्हणजे टॅक्सेशन असेल, लोन्सच्या संदर्भात असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतील, ते या कॅटेगरीमध्ये, या वर्गीकरणामध्ये येतात. आणि फायनान्स बिल पार्ट 1 म्हणजे एकामध्ये फक्त त्याच्या रिलेटेड जे काय लेजिस्लेटिव्ह, फक्त फायनान्स नाही किंवा बॉरोईंग नाही, त्या रिलेटेड जे काय लेजिस्लेटिव्ह गोष्टी आहेत, क्षमा करा, त्या पण त्याच्यात येतात. आणि दुसरा पार्ट आहे तो फायनान्स बिल 2, त्याच्यामध्ये प्रश्न येतो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे सरकारचा जो एक, याबद्दल पण तुम्हाला माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे. तर ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे काय ते सांगतो. जे काय इन्कम म्हणजे
करातर्फे इन्कम टॅक्स, कस्टम, GST जे जे काय आपल्याला सरकार इन्कम घेतं, सरकारकडे पैसा येतो, तो या अकाउंटमध्ये, या खात्यामध्ये भरला जातो. आणि ह्याच्यानंतर म्हणजे दुसरं आपण म्हटलं गुंतवणूक, निर्गुंतवणूक, म्हणजे त्याचा जो पैसा येतो तो ह्याच्यात ठेवला जातो. आणि ह्याच्यातनं जे खर्च जे आहेत ते ह्या अकाउंटमधनंच खर्च केले जातात, या खात्यामधनंच खर्च केले जातात. जे बॉरोईंग्स आहेत म्हणजे आता ऋण घेणं आहे, म्हणजे कमी जास्त त्याबद्दल पण बोलू आपण. समजा काही ऋण घ्यायला लागलं तर ते जे काय आहे ते ऋण घेतल्यानंतर ते इकडे याच खात्यामध्ये जमा केलं जातं. आणि ह्याच्यातनं कुठलाही खर्च म्हणजे या या खात्यातनं कुठलाही खर्च करायचा झाला तर पार्लमेंटची परमिशन असल्याशिवाय तो करता येत नाही सरकारला. ह्याच्यासाठी हे संसदेमध्ये ह्या जो ठराव आहे तो पास केला जातो आणि पास केल्यानंतरच तो खर्च करू शकतो. तर आपण परत त्या फायनान्स बिलकडे वळूया. एक फायनान्स बिल म्हणजे एक प्रपोजल आहे की या पद्धतीने एक प्रोजेक्शन्स आहेत. जसं तुम्ही म्हणता की तुमचं इतकं इन्कम असू शकेल, इतकं उत्पन्न असेल आणि ह्याच्यातनं हे जे खर्च आहेत हे आपण खर्च वजा करू. एक मोठा फरक सांगतो. आपण जेव्हा आता घरचं आपण पहिलं उदाहरण घेतलेलं घर खर्च, आपण जितकं आपलं खर्च आहे, उत्पन्न आहे तितकेच आपण खर्च करू शकतो. फार फार तर पुढे जाऊन आपण ऋण घेतो म्हणजे लोन घेतो, हाऊसिंग लोन असेल किंवा मित्राकडनं असेल, काहीही. पण आपल्या काही मर्यादा आहेत. साधारण आपण मग बघतो की जितकं कमीत कमी आपल्याला ऋण घेता येईल तितकं आपण कमीत कमी घेऊया. आपण जात नाही बाहेर त्याच्या बाहेर, कारण आपण खर्च किती करणार. आपलं जिथे इन्कम आहे त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरा वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण आपल्या भारताची गोष्ट करतो तर आपलं जे इन्कम आहे म्हणजे कर उत्पन्न आहे, म्हणजे ॲक्च्युअल कर उत्पन्न ते, आणि आपले जे खर्च आहेत आत्तापर्यंतचे जे खर्च आहेत ना, मोस्टली ते जास्त होत आहेत. किंवा साधारण तसंच असतं. खूप क्वचित आहे की आपल्याला इन्कम अधिक आहे असं दिसेल आणि खर्च कमी आहेत असं दिसतील. तर मग आता हे करणार कसं. म्हणजे आता आपल्याला खर्च जास्त आहेत आणि उत्पन्न कमी आहे, आवक कमी आहे, तर करणार कसं. मग त्याला आपल्याला काही तो ऋण घ्यायला लागतात. किंवा दुसरं वेळ आपण काही ठिकाणी म्हणजे ते प्लान असतं म्हणा बरेच वेळेला डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक करून त्याच्यातनं पैसा येऊन आपण ह्याच्यासाठी वापरतो. तर हे जे आहे याला डिफिसिट बजेट म्हणतात, वित्तीय तूट. आपल्याला जेव्हा आपण घरात बघतो तेव्हा आपण कसं ऋण घेतो तसंच सरकार पण करतं. जेव्हा वित्तीय तूट असेल, आणि मोस्टली म्हणजे 99% तसंच असतं. मग ती कशाने भरायला लागते तूट, आपण बॉरोईंग करतो. आणि आत्ता जर बघितलं, आत्ता या सरकारकडे किंवा वर्षानुवर्ष जे काय ऋण घेतली गेलेली आहेत त्याच्यावरती व्याज म्हणजे जो एक खर्च आहे, त्या महत्त्वाचा खर्च मोठा भाग हे जे आत्तापर्यंत जी कर्ज घेतलेली गेलेली आहे त्याचा परतावा किंवा त्याच्यावरती जे व्याज आहे ते करण्यातच जातो. तर तुम्ही बघितलं तर भरपूर, म्हणजे आत्ता जर मागच्या वर्षीचं बजेट बघितलं तर महत्त्वाचा भाग नुसतं आत्तापर्यंत जे काय कर्ज घेतली गेली त्याचे व्याज भरण्यातच गेलेलं आहे. तर एक साधारण आपल्याला पर्याय नसतो, तर ऋण घ्यायलाच लागतो बऱ्याच ठिकाणी. मग हे थोडं समीकरण होतं कसं करायचं, काय करायचं. सगळ्यात उत्कृष्ट बजेट किंवा जे आवक आहे ती इन्कममधनं, म्हणजे निर्गुंतवणुकीकडनं नाही तर इन्कमकडनं, म्हणजे टॅक्स. आता एक कसं चक्र आहे बघा, टॅक्स कधी वाढणार म्हणजे इन्कम लोकांचं वाढलं म्हणजे उत्पन्न वाढलं तर त्याच्यावरती ते जास्त टॅक्स भरतील. म्हणजे काय, परत इथे सुबत्ता आली. म्हणजे आपला जो मार्ग आहे, म्हणजे आपण जे डेव्हलप्ड कंट्रीकडे जो मार्ग करतोय त्याच्यामध्ये पण हा एक महत्त्वाचा भाग झाला की इन्कम. आता उत्पन्न वाढलं की इन्कम टॅक्स वाढणार, इन्कम टॅक्स वाढला की सरकारकडे पैसा आला. तीच गोष्ट GSTची आहे, म्हणजे कुठेही करायची आहे. म्हणजे आपण जेव्हा आपली उत्पादन क्षमता वाढवतो तेव्हा त्याच्यातनं उत्पादन क्षमतेवरनं उत्पन्न वाढत जातं, बिझनेस वाढत जातात, आणि मग त्याचा फायदा सरकारला पण होतो, व्यवसायाला पण होतो, आणि आपली भारतीय अर्थव्यवस्थेला पण होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन
या वित्त बिलामध्ये म्हणजे फायनान्स बिलामध्ये सगळ्या तरतुदी केल्या जातात आणि त्या तरतुदी आपल्या पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केल्या जातात आणि त्याच्यावरती सगळं डिस्कशन होतं. आता तुम्हाला माहिती असेल, आपण बघतो टी व्हीवरती 11 वाजले की वित्तमंत्री बजेटचं बोलायला लागतात, बजेटबद्दल बोलायला लागतात. त्या वेळामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात अंतर्भूत होणं कठीण असतं. म्हणजे स्पीच ज्याला बजेट स्पीच म्हणजे खूप आता ते फेमस झालंय नाव. तर ह्या संभाषणामध्ये सर्व गोष्टी नमूद होणं खूप कठीण असतं. पण छोट्या छोट्या भरपूर गोष्टी असतात की ज्या संसदेमध्ये म्हणजे सर्वांच्या अनुमतीने किंवा मेजॉरिटीने ते पास व्हाव्या लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी या बिलामध्ये असतात. इवन तुम्ही मध्ये मध्ये ऐकलं असेल, फायनान्स मिनिस्टर म्हणतात की डिटेलसाठी तुम्ही हे बघा, सगळं आकडेवारी सगळी दिलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या वित्त बिलात असतात. आणि एक वित्त बिलाचं एक खूप मोठा फायदा आहे. जेव्हा आपण फायनान्स बिल प्रेझेंट करतो, समजा आता आपण इन्कम टॅक्स चेंजेस म्हटले किंवा GST चेंजेस म्हटले, कुठलाही ॲक्ट घ्या, त्या प्रपोजलमुळे त्या भरपूर बरेचसे ॲक्ट आहेत ते आपल्याला बदलायला लागतात किंवा त्याच्यात अमेंडमेंट करायला लागतात. अमेंडमेंट म्हणजे काय, एखादा ॲक्ट पास झालेला आहे, एखादा कायदा पास झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायला लागतात. कारण ते बदल या इन्कम टॅक्स किंवा हे जे प्रपोजल आहेत त्याच्या अनुषंगाने ते आलेले असतात. पण इथे प्रश्न कसा होतो, समजा जर वेगळ्या रीतीने तो जर कायदा बदलायचा झाला तर त्यासाठी परत एक सेशन घ्यायला लागतं, ते प्रपोजल असतं, मग ते सगळं पूर्ण म्हणजे ती एक कार्यवाही आहे त्याची. पण जेव्हा फायनान्स बिलमध्ये एखादं प्रपोजल येतं तर त्या प्रपोजलमध्ये जितके ॲक्ट आहेत आणि म्हणजे जितकं बदलायचं आहे, अमेंडमेंट करायला लागणार आहेत, ज्या प्रपोजलमुळे जे ॲक्ट बदलायला लागणार आहेत, तर ते ॲक्ट इकडे ह्या वित्त बिलामध्ये आले की टू दॅट एक्सटेंट ते तिकडे ऑटोमॅटिकली बदलले जातात. वेगळा ॲक्ट किंवा वेगळं प्रोसिजर करायची गरज नसते. मग आता वित्त बिल आणि फायनान्स बिल आणि फायनान्स ॲक्ट ह्याच्यामध्ये फरक काय? तर ह्याच्यामधला महत्त्वाचा फरक म्हणजे जसं मी म्हटलं की ही कारवाई आहे, म्हणजे ह्याच्या बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जातात. तर हे लोकसभेमध्ये सर्वांसाठी खुलं होतं. प्रत्येकजण त्याच्यावरती डिबेट करू शकतो, जो आपले लोकप्रतिनिधी आहेत ते. त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती चर्चा होते, काय योग्य काय अयोग्य. आणि मग मेजॉरिटी असेल किंवा सर्वानुमते असेल तर एखादी अमेंडमेंट किंवा प्रपोजल असेल, टॅक्स वाढवायचा आहे किंवा टॅक्स कमी करायचा आहे, काही गोष्टी द्यायच्या आहेत, सवलती द्यायच्या आहेत, ग्रांट्स द्यायचे आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पार्लमेंटमध्ये पास केल्या जातात. आणि एकदा तो पास झाला म्हणजे पार्लमेंटनी पास केलं की राष्ट्रपतींचं पण अनुमोदन ह्याला लागतं. एकदा पार्लमेंटनी पास केलं की त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा ह्याला हिरवा सिग्नल दाखवायला लागतो. एकदा राष्ट्रपतींचं अनुमोदन मिळालं, या गोष्टीसाठी अप्रुव्हल मिळालं की मग तो ॲक्ट म्हणून पास केला जातो. प्रत्येक वर्षी म्हणजे हे फायनान्स बिल प्रत्येक वर्षी प्रेझेंट केलं जातं. प्रत्येक वर्षासाठी हा फायनान्स ॲक्ट प्रत्येक वर्षासाठी हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक वर्षी हीच प्रोसिजर आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये पास होईल तो आणि मग राष्ट्रपती त्याचं अप्रुव्हल देतील, कन्सेंट देतील. आणि एकदा ते झालं की त्यानंतरच तो फायनान्स ॲक्टमध्ये कन्वर्ट होतो. आणि जे काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जे काय तरतुदी ज्या सांगितलेल्या आहेत, त्या तरतुदी फक्त आणि फक्त ॲक्ट पास झाल्यानंतर म्हणजे बिल हे ॲक्टमध्ये कन्वर्ट झाल्यानंतरच लागू होतात. आणि त्या साधारण पुढच्या वर्षीसाठी असतात. म्हणजे आत्ता आपण जे 1 फेब्रुवारीला जे ऐकणार आहोत बजेट, ते बजेट असणार आहे 23-24, म्हणजे 1 एप्रिल 23 पासूनच 31 मार्च 24 पर्यंतचं. हे एका वर्षासाठी असतं. आणि तिथे काही तरतुदी असतात की ज्या काही वर्ष पुढे जातील. ते वेगळं जेव्हा असं असतं तेव्हा तिथे ते नमूद केलं जातं की ही तरतूद या वर्षासाठी ॲप्लिकेबल आहे. काही ठिकाणी आपण त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतो आपण. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय, हे पुढचं जे आहे ते पुढचं न ठेवता आपण काही तरतुदी मागे म्हणजे मागच्या म्हणजे भूतकाळापासून आपण
ते कार्यान्वित करतो, तर त्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह गोष्टी म्हणतो. पण त्या बऱ्यापैकी कमी असतात किंवा रादर त्या कमी असाव्यात असं असतं. कारण एकदा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या परत समजा रेट्रोस्पेक्टिव्हली काही बदल करायचा झाला तर सर्वांनाच त्याचा, समजा त्या निगेटिव्ह असतील म्हणजे नकारात्मक असतील तर खूप त्रास होण्याची शक्यता असते. पण म्हणून साधारण ते टाळलं जातं. पण काही तरतुदी असतात की कराव्या लागतात की ते रेट्रोस्पेक्टिव्हली करायला लागतात. पण सर्वसाधारण त्या तरतुदी पुढच्या वर्षासाठी असतात आणि त्याचा कालावधी साधारण 1 वर्ष असतो. आणि म्हटल्याप्रमाणे समजा काही वेगळा कालावधी असेल तर तिथे अगदी व्यवस्थित ते नमूद केलं जातं. तर मला वाटतं आता तुम्हाला फायनान्स बिल, वित्त बिल म्हणजे काय हे कळलं. वित्त बिल कधी ॲक्ट बनतं, कसं ॲक्ट बनतं हे कळलं, त्याच्यामध्ये काय प्रपोजल असतात हेही कळलं अशी मी अपेक्षा करतो. क्या तर आता हा तास आपण इकडेच थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण हे जे आपलं ते चालू आहे सत्र बजेटच्या संदर्भातलं सर्वेक्षण म्हणजे आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक अहवाल म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ.